नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मायबोली वाचन कट्ट्यावर पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. पुस्तकाचे नाव शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, भाग 10. आई तुळजाभवानी, माता जिजाऊ आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून वाचनास सुरुवात करत आहे. प्रकरण 19, इंडस्ट्रियल सेफ्टी आणि झिरो वेस्टेज. आज मोठे मोठे धंदे उभे करताना व्यवस्थापक मंडळींना ज्या दोन मूलभूत गोष्टींकडे पाहावे लागते त्या म्हणजे इंडस्ट्रियल सेफ्टी आणि झिरो वेस्टेज. औद्योगिक सुरक्षा म्हणजे काय, तर आग आणि पाणी यापासून उद्योगांचं रक्षण करण्याची तजवीज करणे. आणि झिरो वेस्टेज म्हणजे काय, तर नुकसानच होऊ नये याची 100% काळजी घेऊन तशी योजना राबविणे. या दोन्ही बाबतीत राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान टाळण्यासाठी आणि औद्योगिक सुरक्षा कायम ठेवण्यासंदर्भातील महाराजांचे एक अस्सल पत्र उपलब्ध आहे. मी येथे वाचकांना शिवाजी महाराजांचे विजन किती मोठे होते हे लक्षात येण्यासाठी देत आहे. सर्वस्पर्शी असे हे पत्र म्हणजे व्यवस्थापकांना महाराजांनी दिलेली मार्गदर्शक तत्त्वे असून कर्मचाऱ्यांसाठी ती तंबी देखील आहे. आणि ही औद्योगिक सुरक्षा बाळगली नाही तर त्याची झळ सर्वसामान्य जनतेला कशी बसू शकते याचेही स्पष्टीकरण या पत्रात आहे. काय करावे आणि काय टाळावे याचेही मार्गदर्शन यात आहे. ही सुरक्षिततेची बाब लक्षात घेताना माणसं, जनावर ते राष्ट्राची निसर्ग संपत्ती या सर्व गोष्टींवर चौफेर लक्ष ठेवून त्या हेतूने महाराजांचे हे पत्र आहे. पर्यायाने ते फक्त उद्योगांचं संरक्षण इतपर मर्यादित नसून पर्यावरण संरक्षणाशी सुद्धा संबंधित आहे. त्या काळात अग्निशमन दल आणि आग विझवण्याचे प्रगत तंत्रज्ञान नव्हते, म्हणून महाराज यावर रामबाण उपाय सुचवतात. तो म्हणजे आग लागण्यास कारणीभूत गोष्टी होतील अशा टाळणे. यात महाराज अगदी बारकाईने उल्लेख करतात. शेकोटी, चूल, चिलीम या सर्वांचा विचार करून लिहितात. निष्काळजीपणाला जागा नको याची ती दक्षता होय. आणि माणसांशिवाय रात्रीच्या अंधारात पोटासाठी जर एखादा उंदीर दिव्यातील वात पळवण्याचा प्रयत्न करील तर त्यातून आग लागू शकते, म्हणून झोपण्यापूर्वी दिवे विझवा असे महाराज सांगतात. आग तर एखाद्या वेळीच लागू शकते, परंतु महाराजांचा यातील दूरगामी उद्देश म्हणजे त्या काळी तेल ही दुर्मिळ वस्तू होती, तिचा दुरुपयोगही टाळला गेला पाहिजे. ही महाराजांची दक्षता लक्षात घेण्यासारखी आहे. दिवा ही त्यावेळी जीवनावश्यक वस्तू होती हे लक्षात घेऊन जेवणासाठी, थंडीत ऊर्जा मिळवण्यासाठी त्यावेळी आग हीच एकमेव साधन होते. त्यामुळे ती आग ज्यापासून उपलब्ध होणार ते तेल, गवत, लाकूडफाटा, सरपण याची अजिबात नासाडी होता कामा नये, म्हणून महाराजांनी कडक शब्दात लिहिले आहे. आणि हा एवढा मोठा गंभीर विषय फक्त किल्लेदार किंवा हवालदार अशा केवळ निवडक मुख्य लोकांना माहीत असणे पर्याप्त नाही हे लक्षात घेऊन महाराज हे पत्र सर्व सैनिकांना वाचून दाखवण्यास अधिकाऱ्यांना फरमावतात. कारण औद्योगिक सुरक्षितता ही सर्वांचीच जबाबदारी आहे. एकाचा निष्काळजीपणा देखील तेवढाच नुकसानीला कारणीभूत ठरू शकतो, म्हणून ही तजवीज. छावणीत जितके म्हणून खास जुमलेदार, हवालदार, कारकून हजर असतील त्या सर्वांनी हा आदेश काळजीपूर्वक ऐकणे आणि सर्वांनी हुशार म्हणजे सावध, दक्ष राहणे असे लिहिणे म्हणजे एक दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण शिबिरच म्हणावे असे आहे. आणि याची उजळणी रोजच्या रोज घेतली जावी असेही महाराज बजावतात. ही ताकीद केल्यावर जर कोणी यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा दाखवील, नुकसानीस कारणीभूत होईल, त्याला रोजगार कुठून मिळेल असे सांगतात. आपणासह इतरांना बेरोजगार करणाऱ्यांना दुर्जन समजले जाईल असे म्हणतात आणि त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही ही दंडाची तरतूद करतात. भविष्यातील धोका आणि अगदी बारीक बारीक तपशिलात जाऊन सांगणार हे दूरदर्शी महाराज आम्ही कळून घेतले पाहिजेत आणि ते ठीक जाणून सर्वांनी तशी वर्तणूक केली पाहिजे एवढी रास्त अपेक्षा महाराज या पत्रातून आपल्याकडून करतात. आपली कंपनी, माणसं, वस्तू, जनावरं, निसर्ग, राष्ट्रसंपत्तीचं रक्षण करण्याचा बोध घेऊन आपण तसा दृढ संकल्प करावा. 9 मे 1674चा प्रसंग आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. चिपळूण येथे शिवरायांच्या सैन्याची छावणी पडली होती. दाभोच्या सुभ्यात पावसाळ्याची बेगमी म्हणून सारी सामग्री, धान्य आणि इतर आवश्यक गोष्टींचा साठा केलेला होता, परंतु त्यापैकी बराचसा भाग अगोदर संपला. त्यामुळे सैनिकांकडून छोट्या छोट्या उपयोगी जिन्सांसाठी चिपळूणच्या आजूबाजूच्या प्रदेशातील रयतेला थोडा त्रास सुरू झाला. शिवरायांच्या हे कानावर येताच त्यांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना पत्र लिहून ताकीद दिली. त्या पत्राचा काही अंश पुढे दिला आहे. या उपरी
तुम्ही मनात येईल तसा दाना, रोजचा खुराक, गवत मागाल, असेल तोपर्यंत धुंदी करून कशाची पर्वा न करता चाराल आणि सर्व सामग्री नाहीशी झाली म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही. उपास पडतील, घोडी मरावयास लागतील. याचा अर्थ घोडी तुम्ही मारली असा होईल आणि दाना वैरणीसाठी आजूबाजूच्या प्रदेशाला त्रास देऊ लागाल. असे झाले म्हणजे सैन्यातले लोक गावात जातील, कोणी कुठल्याचे येथील दाणे, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी लाकूडफाटा, कोणी भाजीपाला इत्यादी ऐवज घेऊन येतील आणि असा त्रास कुणबी लोकांना होऊ लागला म्हणजे जे काही कुणबी घर धरून आहेत ते केवळ उपाशी मरू लागतील. म्हणजे त्या लोकांना असे वाटू लागेल की मोगलांच्या धाडीपेक्षा तुमची धाड अधिक झाली. अशा लोकांचा तळतळाट होईल. तेव्हा रयतेचे व घोड्यांचे जे नुकसान होईल त्याची सारी बदनामी तुम्हावर येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही किंवा घोडेस्वार असो अथवा पावखलक म्हणजे पायदळातील लोक असोत, अत्यंत सावधगिरीने वर्तन करावे. जे कोणी सैनिक लोक बागेत अथवा या प्रदेशात गावोगाव राहिले असतील त्यांना येथील रयतेला काडीचाही त्रास देण्याची गरज नाही. जेथे तुम्ही राहिला आहात तेथून बाहेर पडावयास तुम्हास गरज नाही. साहेबांच्या खजिन्यातून प्रत्येकाच्या पदरी वाटणी घातली आहे. तेव्हा अशा परिस्थितीत ज्याला जे हवे असतील ते म्हणजे दाना, अगर ज्याच्याजवळ गुरेढोरे असतील त्यांना गवत हवे असेल, अगर लाकूडफाटा हवा असेल अथवा भाजीपाले आणि इतर वरकड जिन्नस हवे असतील त्याने बाजारात जावे आणि तेथे जे विकावयास येईल ते रास्त भावाने विकत आणावे. कोणावर जुलूम जबरदस्ती करू नये, भांडणतंटा करू नये. पोटासाठी जी सामग्री साठवली आहे ती सारा पावसाळा पुरवली पाहिजे. अशा पद्धतीने कारकून मंडळी दाण्याचा रोजचा खुराक देतील त्याचप्रमाणे घेत जावे. असे झाले म्हणजे उपास पडणार नाहीत आणि दररोज खावयास मिळत जाईल. आणि असे करीत असताना घोडी ताजीतवानी सशक्त होईल असे करावे. कारकुनाशी सैनिकांनी नुसतीच धसपूस करू नये. आपल्याला अमुकच द्या तमुकच द्या अशी मागणी करत पुंडाईने, मोद्दारीने अथवा नोकराने कोठीत कोठारात शिरून लुटालूट करू नये. हल्ली उन्हाळ्याचे दिवस आहेत. पागेचे लोक तेथे जागा धरून राहिले असतील किंवा राहतील. या लोकांपैकी कोणी आकट्या पेटवतील, कोणी भलत्याच जागी चुली मांडतील, अन्न शिजवण्यासाठी चरी खणतील, कोणी तंबाखू पेटवण्यासाठी आगी घेतील. यावेळी बाजूला गवत पडले आहेत याचा विचार ते करणार नाहीत. वारा लागेल आणि नकळत एकाएकी आग लागेल व काही दगाफटका होईल असे त्यांच्या मनातही येणार नाही. एका खणास अथवा जागेस आग लागली म्हणजे तिचा फैलाव होऊन सारे खण जळून जातील. गवताच्या राशीत अथवा बडमीत कोणीकडून जरी विस्तव जाऊन पडला, सारे गवत आणि जितके म्हणून गवताचे ढीग असतील ते एकामागून एक जळू लागतील. तेव्हा तुम्ही कुणब्यांच्या गर्दना मारल्या असे होईल आणि कारकुनास कितीही ताकीद दिली तरी काही खण बांधण्यास लाकूडफाटा मिळणार नाही. एक खणसुद्धा बांधता येणार नाही. हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. रात्रीच्या वेळी छावणीवर घ्यावयाच्या काळजीबद्दल महाराज पुढील सूचना करतात. तेव्हा वरील कारणास्तव सर्वांना बरी ताकीद द्यावी आणि तुम्ही स्वतः सर्व अधिकाऱ्यांनी अथवा कोणाच्या घरी रात्री दिवा जळत आहे आणि अचानक एखादा उंदीर येऊन पेटती वात पळवून नेईल अशा गोष्टी होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आगीमुळे दगाफटका होणार नाही आणि खण आणि गवत वाचेल ते करावे. म्हणजे पावसाळ्यात घोडी बांधावी लागणार नाहीत, त्यांना खावयास घालावे लागणार नाही कारण सगळी पागास नष्ट झालेली असेल आणि तुम्ही निष्काळजी राहिलात असा तुमच्यावर ठपका येईल. या कारणासाठी एवढ्या तपशीलवार तुम्हाला पत्र लिहिले आहे. छावणीत जितके म्हणून खास जुमलेदार, हवालदार, कारकून असतील तर त्यांना आज्ञापत्रातील तपशील काळजीपूर्वक ऐकवणे आणि सर्वांनी हुशार राहणे. वरचेवर रोजच्या रोज खबर घेऊन लोकांना ताकीद करू. या आज्ञाप्रमाणे ज्यांच्या हातून वर्तन घडणार नाही त्यात अंतर पडेल, ज्याच्या हातून गुन्हा घडेल आणि असे झाले म्हणजे मग रोजगार तरी कोठून मिळणार. अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्याला दुर्जन समजले जाईल आणि त्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडले जाणार नाही. हे सर्व ठीक जाणून सर्वांनी वर्तणूक करावी. प्रकरण 20. सुशिक्षित शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना शहाजीराजाने शिक्षणाची जी व्यवस्था केली होती त्याचा उल्लेख शिवभारतात आलेला आहे. मग तो गुणवान मुलगा 7 वर्षाचा झालेला पाहून हा लिपी शिकण्यास योग्य झालेला आहे असे शहाजीराजांना वाटले. त्यांनी त्या बुद्धिमान स्पष्ट उच्चार करणाऱ्या मुलाला अधिकाऱ्यांच्या समवयस्क मुलांसह गुरूंच्या मांडीवर बसविले. गुरुजी जो पहिले अक्षर लिहिण्यास सांगतात तोच तो दुसरे अक्षरसुद्धा लिहून ते दाखवित असे.
सकल विद्यांचे द्वारच अशी जी लिपी ती सर्व गुरुने त्याला उत्तमपणे शिकवली, तेव्हा स्वभावताच बुद्धिमान, सुस्वभावी व अवर्णनीय प्रवाहाच्या त्या राजबिंड्या छाव्याला सर्व विद्यार्थ्यांमध्ये इतक्या लवकर लिपी शिकलेला पाहून गुरूंना खूप मोठा अभिमान वाटला. इसवी सन 1661 मध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजापूर वखार उद्ध्वस्त केली. कारण आपल्या सगळ्यांना माहीत असेलच, महाराज पन्हाळ्यामध्ये अडकल्याचे पाहून इंग्रजांनी पन्हाळ्यावर तोफा डागल्या होत्या. वखारीची झालेली नुकसान भरपाई मागण्यासाठी इंग्रजांनी 1 ऑक्टोबर 1673 रोजी जॉन चाइल्ड यांच्या घरी महाराजांचा वकील भीमाजी पंडित यांच्याशी बोलणी केली. तिथे जो युक्तिवाद झाला त्याबाबत इंग्रज काय म्हणतात ते पहा. या सर्वांवर आम्ही उत्तर दिले की जरी यांच्या धन्याला 4000 पॅगोडाहून अधिक काही मिळाले नाही असा युक्तिवाद त्याने केला असला आणि या प्रकरणी प्रेसिडेंट व कौन्सिल यांनी शिवाजीकडे नेमलेला नारायण शेणवी याला जिच्यात तपशील नोंदवला होता अशी एक जुनी वही स्वतः शिवाजीराजांनी दाखवली होती. म्हणून तो नारायण शेणवी याची साक्ष त्यांना अधिक काही मिळाले नव्हते असे आम्हाला पटवून देण्याकरिता काढीत असला आणि जरी हे महाराजांना राजापूरच्या वखारीतून 4000 पॅगोड्याहून अधिक किमतीची मालमत्ता मिळाली नव्हती हे खरे आहे असे मान्य केले तरी शिवाजीराजांनी न्यायाच्या दृष्टीने आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई देण्यास हवी, कारण त्यांनी राजापूर लुटले नसते तर कंपनीचे हे नुकसान झाले नसते. शिवाजी महाराजांच्या साक्षरतेबाबत इतर मंडळी काय म्हणतात हा प्रसंग आहे औरंगजेबाने शाहिस्तेखानाची स्वराज्य विरोधात नेमणूक केली त्यावेळची. राज्यकारभाराची व्यवस्था लावण्यासाठी महाराज ज्या हालचाली करत होते त्यावेळची. खाफिखान हा मोगल इतिहासकारही याबाबत लिहून गेलेला आहे. प्रवासात संभाजी महाराज थकून गेले तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना अलाहाबाद येथे एका ब्राह्मणाकडे ठेवले. या ब्राह्मणाच्या दख्खनमधील नातेवाईकांचा शिवाजी महाराजांच्या वडिलांशी जवळचा संबंध होता आणि शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील पत्र मिळेपर्यंत त्या ब्राह्मणाने संभाजी महाराजांना स्वतःजवळ ठेवावे अशी सूचना शिवाजी महाराजांनी त्यांना दिली होती. त्या ब्राह्मणाचे नाव कवी कलश होते असे खाफिखानने म्हटले. आग्र्याहून महाराजांची सुटका आणि त्यानंतरचे हे भाष्य. त्यानंतर चिटणीस बखरीतील उल्लेख हा असा: जहागिरीत गेले, तिकडेच राहिले. जिजाबाई साहेब व पुत्राचे भेटीस फार दिवस झाले. 7 वर्षाचे वय झाले. त्यास अवलोकन करावे अशी इच्छा शहाजी महाराजांना झाली. 7 वर्षात सर्व विद्याभ्यास केला. बहुस्वरूपी करून सुंदर गुणवान लिहिणे, घोड्यावर बसणे, तालीमखाना, शस्त्रविद्या, तिरंदाजी करणे, बंदूक मारणे, शास्त्र अभ्यास यासही प्रारंभ केला. बोलणे व कल्पना चातुर्य बहुत ऐसे गुण श्रवण करून शहाजी महाराज बहुत उत्कंठित होते. इकडे महाराज शहाजीराजे यांनी शिवाजीराजे यांस विजापुरी नेलियावर जैसे गुण ऐकण्यात आले त्याहून अधिक गुणवान विद्याभ्यास जो करविला तो शीघ्र आणि प्रयास न करिता साध्य व्हावा असे पाहून फारच हर्षायमान झाले. आता शिवाजी महाराजांना अशिक्षित होते असे म्हणण्यामागे नक्की काय डाव आहे याचाही उल्लेख इतिहासात आहे. हेनरी रेंगविटन याला शिवाजी महाराजांनी सोनगड येथे कैद करून ठेवले होते. त्याच्या सुटकेबाबत इंग्रजांनी अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे. सुरत काउन्सिलला पाठवलेला 10 जून 1661 या तारखेच्या पत्रात हेनरी म्हणतो, हसनने किंवा जो दुसरा कोणी शिवाजीकरिता पत्र घेऊन येईल त्याने शिवाजी कुठे आहे याचा वसईपाशी चौकशी करावी आणि पत्र तिथे देऊन त्याच्या स्वतःच्या हातात द्यावे. शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत होते म्हणून हेनरी असे म्हणतो, थेट पत्र महाराजांच्या हातात द्यावे आणि कारकुनाच्या हाती का देऊ नये तेही सांगतो. शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांची चेष्टा करणारा एक संस्कृत श्लोक पंडिताकडून लिहून घेऊन पाठविला. तेव्हा शिवाजी महाराजांनीही त्यावर प्रत्युत्तरादाखल एक संस्कृत श्लोक शाहिस्तेखानाकडे पाठविला असे 91 कलमे बखरीत म्हटले आहे. या उपरही शिवाजी महाराजांच्या साक्षरतेवर जर काही विद्वानांना प्रश्न असेल तर त्यांच्या माहितीसाठी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणारा गागा भट्ट आणि समकालीन कवी वामन पंडित यांनी पुष्कळ ग्रंथ लिहिलेले आहेत, पण हस्ताक्षरे मिळालेली नाहीत. कृष्ण ज्योतिषाने शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार रचलेला कर्णकौस्तुभ ग्रंथ आहे, पण त्याचे हस्ताक्षर मिळालेले नाही. शिवभारत उपलब्ध आहे,
परंतु परमानंदांचे हस्ताक्षर मिळत नाही. मोहम्मद आदिलशहा, दुसरा अली आदिलशहा, सिकंदर आदिलशहा, अब्दुल्ला कुतुबशहा, अबू हसम उर्फ तानकशहा या शिवाजी महाराजांच्या समकालीन सुलतानांचे हजारो फरमान आहे, परंतु त्यातील एकाचेही हस्ताक्षर मिळालेले नाही. मग ते काय सर्व निरक्षर होते का? शिवाय निजामशहा आणि मलिक अंबर यांचीही पुष्कळ पत्रे उपलब्ध आहे, परंतु त्यांचे हस्ताक्षर मिळालेले नाही. याबाबत वी.का. राजवाडे काय म्हणतात ते पहा. अगस्त्याच्या दस्तऐवजावर मराठे भोसले छत्रपती बहुत काय लिहिणे सुज्ञ अशी अक्षरे स्वहस्ताने लिहून लेखन समाप्ती करत असत. वरील सर्व मायना व मजकूर स्वामींच्या मुखवचनाप्रमाणे कारकुनाने किंवा मुत्सद्याने लिहावा व शेवटी विशेष अगस्त्य असल्यास बहुत काय लिहिणे सुज्ञ अशी समाप्तीची अक्षरे छत्रपतींनी स्वहस्ते लिहावी असा परिपाठ असे. सारांश बहुत काय लिहिणे या वाक्याने समाप्ती झालेली छत्रपतींची सर्व पत्रे व आज्ञापत्रे स्वामींच्या मुखवचनाप्रमाणे अक्षरशः कारकुनांनी लिहिले असून हे वाक्य स्वामींच्या खुद्द स्वदस्तूर आहे. पूर्वी काही विशेष प्रसंगी कागदपत्र साक्ष इत्यादी पुरावे नसल्यास विशेष प्रकारे खटला चालवून निवाडा करण्याची पद्धत होती. त्याला दिव्य करून निवाडा करण्याची पद्धत असे म्हणतात. परंतु यासाठी सिंहासनावर बसलेल्या राजाची लेखी परवानगी घ्यावी लागत. अशा एका प्रकरणात शिवाजी महाराजांनी हातरोखा पाठविल्याचा उल्लेख आहे. हातरोखा म्हणजे राजाने स्वतःच्या हाताने लिहिलेले पत्र किंवा चिठ्ठी. फ्रेंचांना शिवाजी महाराजांचे एक ऑटोग्राफी लेटर आल्याची बातमी डचांना समजली होती. या आशयाचे शिवकालीन पत्र सारसंग्रह खंड क्रमांक 2 पत्र क्रमांक 1351 प्रकाशित आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मतितार्थ एवढाच की महत्त्वाच्या गोष्टीची नोंद करण्यासाठी कायम सोबत डायरी बाळगा. महत्त्वाची कागदपत्रे स्वतः वाचून हस्ताक्षर करा. हाताखालील माणसं कायम बरोबर काम करतील याची अपेक्षा असली तरी खात्री करून घेत चला. भाग 10 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. व्हिडिओबाबत आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.